या तालुक्यातली राजकीय मंडळी जाणीवपूर्वक श्रेयवादाच्या लढाईमुळं त्या आमदारांनी ही लाईट सुरू केली आणि मग त्या अधिकाऱ्यावरती प्रेशर करणं, अधिकाऱ्यांनी मला सांगणं वरूनच प्रेशर आहे. मग अशा पद्धतीचं जे माजी आमदार आहेत त्यांनाही एकदा निवडून दिलं होतं, आताही त्यांना जिल्हा परिषदला निवडून दिलेलं आहे. आणि मग शेतकऱ्याविषयी गोरगरिबाविषयी एवढी क्रूरता असायचं कारण काय? मी एखादं चांगलं काम केलं असेल, श्रेय जात असेल समजा, यापेक्षाही चांगलं काम तुम्ही अजून करा. सरकार तुमच्या हातामध्ये आहे. अनेक यापेक्षा श्रेयवादाची कामं करू शकता. आणि तुम्हाला श्रेयच घ्यायचं असेल सगळ्यात शेवट, जर या गोरगरीब माणसाची, शेतकऱ्याची पिळवणूकच करायची असेल, त्यांना तुम्हाला वाटत असेल रात्रीचं डासानं फोडावं, लहान मुलं तडफडून त्या ठिकाणी गुदमरून राहावीत, शेताभातामधून कष्ट केलेल्या माणसाला घरी आल्यानंतर त्याला त्या उकाड्यानं हैराण व्हावं, त्याला जेवताना किंवा जेवण बनवताना त्याच्या घरामध्ये लाईट असू नये, त्याच्या धारा काढण्यासाठी त्या ठिकाणी वीज असू नये, तर तुम्ही एखाद्या सरकारला पत्र द्या, ते दाखवा आणि तुमच्या मार्फत ती लाईट चालू करा. श्रेयवादासाठी उत्तमराव जानकर हा कधीच लढाई करत नाही आणि कुणाला मदत केली तेही आयुष्यात कधी लक्षात ठेवत नाही. कायम राजकारण करणं हा माझा धंदा नाही आणि या राजकारणाची मला गरजही नाही. गेली 40 वर्ष मी आमदार नसतानाही सामान्य माणसासाठी याच पद्धतीनं लढाई करत होतो. म्हणून श्रेय घेण्यासाठी तुम्हाला 4-8 दिवसाचा वेळ दिला जाईल, पण 8 दिवसामध्ये जर तुम्ही कोणत्याही परिस्थितीमध्ये ही लाईट चालू ठेवली नाही तर मात्र या तालुक्यामधल्या उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. प्रत्येक रानावनातला मनुष्य आंदोलनामध्ये सहभागी होईल. 8 दिवसानंतर आंदोलन पुकारलं जाईल.